हिवाळा आणि थंडी म्हटलं की पौष्टिक मेथीचे लाडू हे आलेच. तर आज आपण 2 किलोच्या अचूक प्रमाणामध्ये अजिबात कडू न होणारे खमंग मेथीचे लाडू बनवणार आहोत. लाडू बनवताना पाक वगैरे करण्याची अजिबात झंझट नाही. गुळाचा पाक न करताच खमंग खुसखुशीत लाडू बनून तयार होतात. घरातील लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी हे लाडू खूप फायदेशीर असतात आणि सगळेच हे लाडू सहज आणि आवडीने खातील इतके खुसखुशीत आणि चविष्ट लाडू तयार होतात. तुम्ही जर पहिल्यांदा जरी लाडू बनवत असाल तरी परफेक्ट होतील इतकं छान अचूक प्रमाण सांगितलेलं आहे. वजनी 2 किलो लाडू बनवण्यासाठी संपूर्ण साहित्य इथे काढून घेतलेलं आहे. जसं जसं आपण साहित्य वापरत जाऊ मी तुम्हाला याचे वजनी आणि कपचे दोन्हीही प्रमाण सांगेल. कपने मोजण्यासाठी 200 ml चा जो कपचा सेट असतो त्यातील 1 कप आणि अर्धा कप मापाचे जे 2 कप असतात त्याने हे साहित्य मोजलेलं आहे. पण तुमच्याकडे असे मेजरिंग कप्स नसतील तर घरातील कोणतीही एखादी वाटी सेट करून तुम्ही हे साहित्य मोजून घेऊ शकतात. सर्वप्रथम लाडू बनवण्यासाठी आपण इथे 350 ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे. कपने 1 कप आणि 3/4 कप म्हणजे पाऊण कप, पावणे 2 कप हे साजूक तूप आहे. साजूक तूप घट्टच मोजायचं, वितळलेलं साजूक तूप मोजायचं नाही. सर्वप्रथम आपण इथे एक जाड तळाची कढई हलकी गरम करायची. त्यामध्ये अर्धा कप मेथीदाणे घालायचे. वजनी 60 ग्रॅम आहे आणि पोहे खाण्याच्या चमच्याने मोजणार असाल तर 6 चमचे हे मेथीदाणे आहे. मेथीदाणे हलक्या गरम कढईमध्ये सतत मिक्स करत हलकेसे गरम करून घ्यायचे. मेथीदाणे खूप जास्त भाजायचे नाही किंवा यांचा रंग बदलू द्यायचा नाही. मेथीदाणे जर खूप जास्त भाजले गेले, रंग बदलला तर यांची चव अजून जास्त कडवट होत जाते आणि मग लाडू कडू होतात. म्हणून सुरुवातीलाच हलक्या गरम कढईमध्ये फक्त मेथीदाणे 1 मिनिटासाठी हलकेसे गरम करून काढून घ्यायचे. त्यानंतर सारख्याच कढईमध्ये अर्धा कप आपण अळीव घातले, वजनी 50 ग्रॅम आहे आणि पाऊण कप इथे तीळ घातलेले आहे, वजनी 100 ग्रॅम आहे. तीळ आणि अळीव मंद ते मध्यम आचेवरती सतत मिक्स करत छान खमंग भाजून घ्यायचे आहे. भाजताना तूप वगैरे घालायचे नाही, यांना ड्राय रोस्टच करायचे आहे. तीळ छान तडतड उडेपर्यंत आपल्याला अळीव आणि तीळ भाजून घ्यायचे आहे. अळीव आणि तीळ भाजण्यासाठी साधारण सारखाच वेळ लागतो म्हणून आपण एकत्रच भाजून घेत आहोत. तर इथे बघू शकतात छान असे भाजून घेतले, हलका रंग बदललाय, तीळ छान उडायला लागली आहे. तिला मेथी काढली आहे त्याच ताटात काढून घेऊया. त्यानंतर कढईमध्ये 4 चमचे आपण इथे खसखस घातलेली आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे ही खसखस आहे. हलका बदामी रंग होईपर्यंत भाजायची. खसखस पटकन भाजली जाते म्हणून मंद आचेवर सतत मिक्स करत भाजायची. खसखस देखील छान भाजून घेतली. तीळ, अळीव आणि मेथीमध्येच काढून घेऊया. आता हे 4ही पदार्थ आपण एका ताटात काढले, यांना फॅन खाली गार करून घ्यायचं. आता घेतलेल्या तुपापैकी साधारण 2 चमचे तूप आपण कढईमध्ये घ्यायचं आहे आणि तूप वितळवून घ्यायचं. तुपामध्ये आता आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहे. तर इथे काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड घेतले. प्रत्येकी 50-50 ग्रॅम हे आहे आणि कपने मोजाल तर अर्धा कप म्हणजे अर्धा कप काजू, अर्धा कप बदाम, अर्धा कप अक्रोड आणि अर्धा कप पिस्ता. वजनीही तसेच आहे, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम पिस्ता आणि 50 ग्रॅम अक्रोड. तूप वितळल्यानंतर यामध्ये हे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मध्यम आचेवरती छान असे खमंग खरपूस बदामी रंग येईपर्यंत यांना तळून घ्यायचे आहे. तर काजू छान असा बदामी दिसायला लागतो, बदामाची साल तडकायला लागते, तोपर्यंत आपल्याला यांना मध्यम आचेवरती सतत मिक्स करत छान तळून घ्यायचे आहे. तर बघू शकतात ड्रायफ्रूटचा रंग हलका हलकासा बदलायला लागलाय. बदामाची जी साल आहे ती तडकायला लागलेली आहे. यापेक्षा जास्त डार्क करायचं नाही कारण हे जोपर्यंत गरम राहतात यांची कुकिंग प्रोसेस सुरूच राहते. ड्रायफ्रूट्स छान तळून घेतले आहे. तुपातून निथळून आपण काढून घेणार आहोत एका ताटामध्ये. संपूर्ण ड्रायफ्रूट्स या पद्धतीने काढून घेतले, यांना देखील फॅनखाली आपण गार करून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स तळून घेतलेलंच तूप उरलेलं आहे, यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. तूप गॅस मोठा करून व्यवस्थित गरम करायचं, त्यानंतर गॅस मध्यम करायचा. यामध्ये कपने 3/4 कप आणि वजनी 100 ग्रॅम आपण डिंक घेतलेला आहे. थोडासा डिंक घालून आपल्याला तळून घ्यायचा आहे. डिंक जास्त आवडत असेल तर अजून 50 ग्रॅम डिंक वाढवला तरीही चालेल. इथे आपण 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. तूप व्यवस्थित गरम झालं की मध्यम आचेवरती यामध्ये थोडासा डिंक घालून चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे. डिंक तळताना अजिबात घाई करायची नाही, मध्यम आचेवरती चांगला फुलेपर्यंत तळायचा.
डिंक जर चांगला तळला गेला नाही तर खाताना दाताखाली चिकटू शकतो किंवा मग खूप जर कडक राहिला तर दातांना इजा देखील होऊ शकतात. म्हणून डिंक चांगला फुलेपर्यंत मध्यम आचेवर तळायचा. तळताना अगदी थोडा थोडा घालायचा आणि व्यवस्थित तळून घ्यायचा. डिंकाचे खूप मोठे मोठे खडे असेल तर ठेचून त्यांना थोडेसे बारीक करून घेतले आणि मग तळून घेतला तरीही चालेल. आता संपूर्ण डिंक आपण यामध्ये थोडा थोडा घालून असाच तळून घेऊया. तुम्हाला तूप कमी वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप वाढवू शकतात. आता उरलेला संपूर्ण डिंक मी याच पद्धतीने मध्यम आचेवर तळून एका सेपरेट ताटामध्ये आपण काढून घेऊया. इथे डिंक तळून घेतलेला आहे, याला एका ताटात काढलं, संपूर्ण गार करून घेऊया. डिंक तळल्यानंतर थोडंसं कढईमध्ये तूप उरलेलं आहे, यामध्ये किसलेलं सुकं खोबरं घालायचं. वजनी 400 ग्रॅम आहे आणि कपने 4 कप हे सुकं खोबरं आहे. कढईत तुमच्या तूप उरलं नसेल तर तुम्ही थोडंसं तूप यामध्ये घातलं तरीही चालेल. लागेल तसं थोडं थोडं तूप घालायचं आणि आपल्याला संपूर्ण साहित्य तळून किंवा भाजून घ्यायचं आहे. आता खोबरं आपल्याला मंद आचेवरती चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे. खोबरं कच्चं राहू द्यायचं नाही. कच्चं राहिलं तर लाडूंची चव चांगली लागत नाही, रंगही चांगला येत नाही आणि खूप जास्त लालही करायचं नाही, नाहीतर लाडू करपट लागू शकतात. म्हणून हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कोरडं वाटत होतं म्हणून अर्धा चमचा अजून तूप घातलेला आहे आणि आता हे खोबरं आपण चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. या पद्धतीने मस्त असा हलका सोनेरी गोल्डन रंग आलेला आहे. आता हे खोबरं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर खोबरं छान ताटात काढून घेतलं, याला गार करूया, पण गार करण्यासाठी फॅन खाली ठेवायचं नाही. त्यानंतर आता परत कढईमध्ये आपण लागेल तसं थोडंसं साजूक तूप घालून खारीक पूड यामध्ये भाजून घ्यायची आहे. तर इथे आपण 200 ग्रॅम खारीक पूड घेतलेली आहे. कपने 1.5 कप ही खारीक पूड आहे. मार्केटमध्ये जी रेडीमेड खारीक पूड मिळते मी तीच वापरली आहे, पण तुम्ही घरी खारीक आणून त्याच्या बिया काढून खारीक उन्हामध्ये वाळवून मिक्सरला खारीक पूड तयार करून घेतली तरीही चालेल. आणि ऊन नसेल तर खारीक हलकीशी भाजून घ्यायची, गार झाली की ती पटकन मिक्सरला दळली जाते. तर इथे आपण 200 ग्रॅम खारीक पूड घेतलेली आहे. हिला मंद आचेवरती छान खमंग गोडसर सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. खारीक पटकन भाजली जाते, करपू नये म्हणून गॅस कुठेही मोठा करायचा नाही. सतत मिक्स करत राहायचं आणि छान असा हलका रंग बदलेपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत भाजायचं. भाजत असताना गरज पडलं तर थोडंसं तूप आपण घालू शकतो. लाडूमध्ये थोडंफार तूप कमी जास्त झालं तरी हे लाडू काही फसत वगैरे नाही, म्हणून बिनधास्त लाडू बनवायचे. तर मंद आचेवरती खारीकसुद्धा छान भाजून घेतली. एका सेपरेट भांड्यामध्ये काढूया. ज्यामध्ये डिंक वगैरे काढलं आहे, खोबरं काढलं आहे, त्यामध्ये खारीक काढायची नाही. ज्यामध्ये आपण संपूर्ण साहित्य मिक्स करू त्या भांड्यामध्ये ही खारीक पूड काढून घ्यायची आहे. त्यानंतर कढईमध्ये परत साजूक तूप घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर इथे 200 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. कपने 2 कप हे गव्हाचं पीठ आहे. कप खूप गच्च किंवा दाबून भरायचा नाही, हलकासा नॉर्मल भरतो तसाच भरायचा. 2 कप हे गव्हाचं पीठ आहे आणि वजनी 200 ग्रॅम. तर तूप हलकं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजायचं आहे. गव्हाचं पीठ मंद आचेवरती छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजायचं. या पिठाचा रंग छान असा बदामी होईपर्यंत मंद आचेवरती सतत मिक्स करत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, पण पीठ कच्चं राहायला नको. पीठ जर कच्चं राहिलं तर तुमच्या लाडूंची चव नक्कीच बिघडेल. म्हणून मंद आचेवरती सतत मिक्स करत छान असं खरपूस हे पीठ भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला पीठ घातल्या पीठ संपूर्ण तूप शोषून घेतं आणि नंतर जसं जसं भाजलं जातं हे तूप रिलीज करतं. म्हणून सुरुवातीला घेतलेल्या तुपामध्ये पीठ घालायचं, एक 3-4 मिनटं त्याला भाजायचं. कोरडं वाटू लागलं की परत त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा साजूक तूप घालू शकतात. असंच आता आपल्याला सतत मिक्स करत याला भाजायचं आहे. इथे तूप भाजताना एक 7 ते 8 मिनटं झाले तरीही थोडं कोरडं वाटते, म्हणून अजून अर्धा चमचा इथे तूप घातलेला आहे. खूप जास्तही तूप घालू नका, लागेल तसं थोडं थोडंसंच घालायचं. आता मंद आचेवरती आपण छान हे खरपूस तांबूस होईपर्यंत भाजणार आहोत. सतत मिक्स करत राहायचं आणि तांबूस होईपर्यंत भाजायचं. एक 10 ते 15 मिनटं लागतात. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठ वापरलं तरीही चालणार आहे. पीठ इथे छान आपण भाजून घेतलेलं आहे. अगदी असाच बदामी लालसर रंग यायला हवा, करपूही द्यायचं नाही. छान भाजलं गेलेलं आहे. लगेच गॅस बंद करूया. पीठ आपलं चांगलं भाजलं गेलं आहे. ज्या भांड्यात आपण खारीक पूड भाजून काढली आहे त्याच भांड्यामध्ये हे भाजलेलं गव्हाचं पीठ घालायचं. पीठ घातल्यानंतर याला हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त एकजीव वगैरे करण्याची गरज नाही, फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित एकजीव करता येतात सर्व साहित्य.
आता आपण सुरुवातीला जे ड्राय रोस्ट केले होते मेथी दाणे, अळीव, तीळ आणि खसखस हे संपूर्ण गार झालेले आहे. एक स्वच्छ मिक्सरचं भांडं घ्यायचं. मिक्सरचं भांडं कोरडं असावं, पाण्याचा थेंबसुद्धा याला नको. यामध्ये हे भाजून घेतलेले अळीव, तीळ, मेथी दाणे आणि खसखस घालून याला मिक्सरला वाटून घ्यायचं. खूप जास्त जाड ठेवायचं नाही किंवा खूप तेल निघेल इतकं बारीक करायचं नाही. आपण भाजलेला शेंगदाण्याचा कूट कसा करतो अगदी त्याच पद्धतीने याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे. हे दळून घेतलेले संपूर्ण पदार्थ या सर्व साहित्यामध्ये एक हलकेसे मिक्स करून घ्यायचं आहे. तर म्हणजे संपूर्ण साहित्य असे घातले आणि लगेच मिक्स केले की शेवटी मिक्स करताना काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तळून घेतलेले संपूर्ण ड्रायफ्रूट्स देखील आपल्याला दळून घ्यायचे. हलकेसे जाड बारीक ठेवायचे. खूप जास्त मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाही किंवा मग खूप तेल निघेल इतके बारीक करायचे नाही. तर या पद्धतीने ड्रायफ्रूट्ससुद्धा दळून घेतले. यांनासुद्धा एक जस्ट क्विक मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण डिंक जो तळून ठेवला होता त्याला अगदी बारीक दळून घ्यायचं. डिंक असं अगदी बारीक दळून घ्यायचा म्हणजे खाताना दाताखाली येत नाही आणि एकतर या डिंकाच्या चिकटपणामुळे लाडूला छान बाइंडिंग येतं. लाडू शेवटचा वळेपर्यंतही मिश्रण कोरडं होत नाही. त्यानंतर सर्वात शेवटी आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते गार झालं. खोबरं गार झाल्यामुळे हे छान कुरकुरीत होतं. आता हे खोबरं आपल्याला हाताने चांगलं चुरून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला अजिबात फिरवायचं नाही, नाहीतर लाडूची चव चांगली लागत नाही. खोबरं भाजलेलं असतं, सहज हाताने चुरलं जातं. याला छान असं चुरून घेऊया. जास्त असंच जाड ठेवलं तर लाडू व्यवस्थित वळले जाणार नाही, म्हणून हलकंसं हाताने चुरून घ्यायचं म्हणजे हे छान बारीक होतं. लाडूला बाइंडिंगही छान येतं. खोबरं चुरून घेतलं, अगदी 5-7 मिनिटामध्ये चुरून होतं. हे संपूर्ण खोबरं आता ह्या संपूर्ण साहित्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करायचं आहे. गूळ वितळवण्याआधीच हे संपूर्ण कृती करून घ्यायची. संपूर्ण हे साहित्य जे दळायचं ते दळून घ्यायचं, चुरून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गूळ वितळवायचा. कारण जर गूळ वितळवल्यानंतर आपण हे दळत वगैरे बसलो तर गूळ घट्ट होणार आणि लाडू करायला प्रॉब्लेम येणार. गरम गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे असतात, म्हणून हे संपूर्ण भाजलेलं तळलेलं साहित्य आधीच दळायचं, छान असं एकजीव करायचं. त्यानंतर गूळ वितळवायचं आहे. तर आपण यामध्ये घातलेलं पीठ ते गरम असतं, म्हणून हाताने व्यवस्थित मिक्स करा, चटका वगैरे लागायला नको. साहित्य तयार आहे. पटकन गूळ वितळवून घेऊया. तर सर्वात शेवटी उरलेलं 1-1.5 चमचा साजूक तूप संपूर्ण कढईमध्ये घ्यायचं. आता कधी कधी काय होतं, गव्हाचं पीठ जास्त तूप शोषतं आणि जर तुमचं जास्त तूप पीठ भाजण्यामध्ये लागलं, तुम्हाला शेवटी गूळ वितळवण्यासाठी तूप उरलं नाही, तर तुम्ही 2 चमचे साजूक तूप अजून घेतलं तरीही चालणार आहे, काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर हे शेवटी उरलेलं 1-2 चमचे साजूक तूप होतं. त्यामध्ये आपण अर्धा किलो बारीक चिरून घेतलेला गूळ घालणार आहोत. कपने हा 4 कप इतका गूळ आहे. गूळ मंद आचेवरती, मंद ते मध्यम आचेवरती तुपामध्ये आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे. गुळाचा पाक वगैरे करायचा नाही. हा गूळ वितळल्यानंतर यावर फेस वगैरे अजिबात यायला नको. गुळाचा जर पाक झाला, फेस आला तर तुमचे लाडू कडक होतील. म्हणून फक्त मध्यम आचेवरती ह्या तुपामध्ये हा गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे. छान असं मिक्स करत राहायचं. बारीक चिरलेला असला की पटकन वितळला जातो. कपने कधी कधी गूळ चिकट असतो, कमी जास्त भरू शकतो, म्हणून तुम्ही 3.5 पावणे 4 कप गूळ घेतला तरीही चालेल. किंवा मग अर्धा किलोची पूर्ण भेली आणायची आणि तिला चिरून घ्यायची. अर्धा किलो हा गूळ आहे. तर गूळ बघा एक 3-4 मिनिटामध्ये लगेच वितळला जातो. संपूर्ण खडे वितळले गेले, लगेच गॅस बंद करायचा, फेस येऊ द्यायचा नाही, पाक करायचा नाही. हा वितळलेला संपूर्ण गूळ ह्या साहित्यामध्ये घालायचा. संपूर्ण साहित्य असं आधीच मिक्स करून ठेवायचं, म्हणजे गरम गरम वितळलेला गूळ आपल्याला यावर घालता येतो. वितळलेला गूळ घातल्यानंतर एका चमच्याने संपूर्ण साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं. ही प्रोसेस अगदी पटापट फास्ट करायची, म्हणजे गरम गरम असताना छान हे एकजीव होतं. एकजीव होईपर्यंत हलकंसं गार होतं आणि आपल्याला लगेच लाडू वळायचे असतात. मिश्रण हलकं कोमट असतं तेव्हाच लाडू वळायचे, कारण मिश्रण जर गार झालं तर लाडू वळले जात नाही किंवा व्यवस्थित बाइंडिंग येत नाही. म्हणून हाताला सोसवेल असं हलकं कोमट झालं की लाडू वळून घ्यायचे. एकजीव झाल्यानंतर मस्त मध्यम आकाराचे लाडू आपण इथे वळून घेतोय. लाडू अगदी सहज वळले जात आहे, मस्त बाइंडिंग आलेलं आहे आणि झटपट लाडू वळून तयार होत आहे. काही कष्ट लागत नाही आहे.
तर या पद्धतीने आता आपण संपूर्ण लाडू इथे वळून घेणार आहोत। बाइंडिंग परफेक्ट झालेला आहे म्हणून लाडू अगदी छान गोल गरगरीत बनून तयार होत आहे। लाडू खूप मोठा करायचा नाही किंवा खूप लहान नाही। जर मध्यम आकाराचे केले तर 40 ते 45 लाडू बनून तयार होतात। मोठे केले तर थोडेसे कमी होतील आणि अगदीच लहान लहान केले तर 50 लाडू सुद्धा यामध्ये तयार होतात। सगळेच लाडू या पद्धतीने वळून घेते, 5-6 तास गार करून घेते। इथे संपूर्ण लाडू वळून घेतले, एक 5-6 तास गार करून घेतले। परफेक्ट खमंग खुसखुशीत मेथीचे लाडू इथे बनून झालेले आहे। एक लाडू तोडून दाखवते, बघू शकतात अगदी खुसखुशीत आहे, तोंडात टाकताच विरघळला जातो। वयोवृद्ध आजीबाबा सुद्धा इझिली खाऊ शकतात, इतके परफेक्ट झालेले आहे। तर तुम्हीही या हिवाळ्यामध्ये या पद्धतीने मेथीचे लाडू नक्की बनवा, अजिबात कडू होत नाही, अतिशय खमंग खुसखुशीत बनून तयार होतात। संपूर्ण लाडूच्या साहित्याचे वजनी आणि वाटीचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिले, तिथेही तुम्ही बघू शकतात। त्याचसोबत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशाच पारंपरिक खुसखुशीत रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।